खासदार बजरंग सोनवणे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीपासूनच आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी पहिल्या दिवशीपासून आपली जबाबदारी पार पाडली होती आणि आता काल या प्रकरणात आपण बघितलं तर न्यायालयात जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी एक असं त्यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्हणलेत की हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. बाप्पा, काय सांगाल? काल त्यांनी असे आरोप म्हणजे हे जे सगळे आरोप होते हे मान्य नसल्याचं कोर्टात एक अर्ज केलेला आहे. हे बघा, जगामध्ये असा एखादा कुणी आरोपी दाखवा की ते मला आरोप मान्य आहे म्हणणार आहे. 99% लोक आरोप मान्यच नाही म्हणतात, आरोपीच असतात. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणलं ह्याला किंमत नाहीये. नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांनी जे कृत्य केलंय त्या कृत्यावर काय ऍक्शन घ्यायचं ते कोर्ट घेईल. आपण सुरुवातीपासूनच बघितलं तर खंडणी प्रकरणापासून हे प्रकरण सुरू झालं होतं आणि तुम्ही वारंवार सांगत आलात की जून महिन्यापासूनच हे सगळं प्रकरण सुरू झालेलं आहे. हो, मी 28 मे 2024 पासून ह्या प्रकरणाची सुरुवात उघडकीस आली. याची सुरुवात तर तशी अगोदरही झाली असेल, कारण सुरेश धस जे बोलतायत ते त्यांच्याही मतदारसंघात बराच ह्यांचा इंटरफेअर झाला खंडणी गोळा करण्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे ते सुरेश अण्णा धस हे सुद्धा बऱ्याच वेळेस वारंवार बोलले, त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा वाद आहे. आणि या प्रकरणाची सुरुवात केज तालुक्यामध्ये 28 मेच्या दरम्यान झालेला जी पुरावा आलेला आहे, कारण खंडणीचा गुन्हा 29 मे 2024 रोजी दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या बाबतीत मी वारंवार म्हणतोय, SP साहेबांना पण माझी बाईट बघत असतील, माझं म्हणणं ऐकत असतील तरी त्याच्यावर ॲक्शन का घेत नाहीत मला माहीत नाही. कारण त्याच्यामधला एक आरोपी फक्त अटक झाला आणि इतर एक असं नाव होतं. तो आरोपी कोण आहे पोलिसला माहीत आहे. तर मग त्या आरोपीला आणखी का पकडलं नाही, त्याच्यावर कारवाई का होत नाही? मग त्याला गृहमंत्र्याचं प्रोटेक्शन आहे का? त्याला कुठल्या राजकीय लोकांचं प्रोटेक्शन आहे का? का तो अटक होत नाही? आणि जो एक माणूस आहे तो अटक झाला पाहिजे, ही माझी मागणी. आता मी सेशनमध्ये गुंतलेलो होतो 1-1.5 महिना, त्याच्यामुळे मला जास्त वेळ मिळाला नाही. आता मी आज पण बीडलाच आहे, बीडला जातोय आणि वेळ मिळाला, वेळ दिला SP साहेबांनी तर मी त्यांना भेटायचा प्रयत्न करणार आहे. 2-4 विषय ते विषय घेऊन जाऊन त्यांना बोलणार आहे. त्याच्यात ते काय करतात ते बघूयात कायद्याप्रमाणे. नाहीतर न्यायालयामध्ये वेगळी याचिका एखादी दाखल करावी लागेल का काय? कारण SP साहेब कर्तव्यदक्ष SP साहेब आहेत. या कर्तव्यदक्ष SP साहेबांनी जर सर्व बीड जिल्हा स्वच्छ करायचं ठरवलं असेल तर मला वाटतं हे प्रकरण तिथं ज्याची सुरुवात झाली तिथंच ते प्रकरणाचा एंड झाला पाहिजे. म्हणजे जे 28 मेला ज्याची सुरुवात झाली त्या प्रकरणाचा जर आणखी दुसरा आरोपी कोण आहे त्याला पकडून जर त्यांनी त्याच्यावर कारवाई केली तर बऱ्यापैकी आणखी वचक बसेल. एक मुद्दा. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा जे आहे ते परत पुन्हा तो विषय आला की खंडणी मागायचे प्रकार झाले. कारण खंडणी आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी आरोप केले की सातपुडा बंगल्यावर बैठक झाली. आणखी एका अहवालामध्ये आलंय की त्यांची जगमित्र कार्यालयावर बैठक झाली. मग ह्या 2 बैठका, एक 14 जून आणि एक 19 जून असं काहीतरी आहे, तिथंच 2 कोटीची खंडणी मागितली गेली काय असं केलं. म्हणजे त्यांच्या अहवालात पण FIR मध्ये सुद्धा म्हणलं गेलं. या सर्व गोष्टी जर आल्या तर त्याच्यावर पुढं कारवाई काही नाही. परवा कुठली तरी बाईट मी आणखी एक बघितली की काही लोकांना, जास्त लोकांना घेतलं नाही घेतलं तर ते विषय वेगळे वेगळे येतात. आरोपात कुणाला घ्यायचं काय नाही, पोलीस यंत्रणेचा विषय आहे. पण या गोष्टीमध्ये संतोष अण्णा देशमुख यांचे जे मर्डर झाला ज्या क्षणाला, त्याच्या अगोदरच्या घटना जर बघितलं तर 28 मेची घटना आहे, 29 मेला गुन्हा झाला. त्याच्यानंतर जी घटना घडली ती 28 नोव्हेंबरला घडली. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड केजमध्ये येतात, त्यांना परत तंबी देतात. त्याच्यानंतर त्याचा सगळा प्लान ठरला जातो. 6 डिसेंबरला त्याला खंडणी मागायला जातात आणि खंडणी मागायला जाऊन 6 डिसेंबरच्या नंतर त्याचे थोडेफार भांडणं होतात. भांडणाचे रूपांतर तुमीच्या रूपांतर भांडणात हाणामारीत होते. हाणामारीच्या नंतर त्याच्यावर एक काहीतरी ही ठेवून वचक ठेवून सगळ्या गोष्टी करून म्हणजे एक राग मनात धरून संतोष देशमुखांची 9 डिसेंबर रोजी किडनॅपिंग केलं जातं, टॉर्चर करू मारलं जातं. ही अगदी सर्व उभ्या महाराष्ट्रानं, देशानं सर्व बघितलं. देशाच्या सर्वोच्च सभागृहात सुद्धा हा विषय मी मांडला, संसदेच्या बाहेर सुद्धा मांडला, संसदेच्या मध्ये सुद्धा मांडला आणि याच्यानंतर अमितभाई शहानी सुद्धा याच्यात लक्ष घालून खंडणीचा गुन्हाही नोंद झाला. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या गुन्ह्याला वेगळं वळण आलं आणि या प्रकरणामध्ये अमितभाई शहांच्या लक्ष घातल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी किंवा कायदे जे बघतात त्या आमच्या ज्या पोलीस यंत्रणेच्या प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी लक्ष घालून पुढं मुवमेंट झाली. बाप्पा, आपण बघितलं तर या प्रकरणातला आणखी एक आरोपी जो आहे कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे. कुठेतरी पोलीस यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये का? नेमकं काय होतं? ही आरोपी आज 4 महिने उजळून गेले तरी पण हा आरोपी फरार आहे. मग ही पोलीस यंत्रणेचं अपयश म्हणायचं की पोलीस यंत्रणेला ह्यांना
हुडकायचं नाही असं म्हणायचं. मला मग कळत नाही. हे प्रश्नचिन्ह आहे या गोष्टीवर. मी बऱ्याच वेळेस म्हणणं की याच्यामध्ये पोलीस यंत्रणेला काय हवंय? किंवा शासनाला याच्यात काय करायचंय? हा सुद्धा महत्त्वाचा विषय. पण हे तर जाऊ द्यात, हे रेकॉर्डवरला एक आरोपी आहे. पण रेकॉर्डच्या बाहेर असणारे आरोपी आहेत आणखी. कारण या लोकांना बघा 29 मेला जी गुन्हा झाला आणि त्या 28ला जी किडनॅपिंग केलं, त्यावेळेस मदत करायला कोण लोक होते? हे पण विषय बघा बघा म्हणलो मी. तो पण बघितला नाही. एवढंच नाही, तर ते मागचा गुन्हा होता तिथलं काय असेल तो विषय वेगळा घेऊ. हे समजा 29 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला जी घटना घडली, 29 नोव्हेंबरला तेव्हापासून यांचं मर्डर होऊन आरोपी अटक होईपर्यंत ज्या लोकांनी मदत केली, सर्वांनी, कुणी ब्लँकेट दिले, कुणी CID मध्ये आमच्या धनंजय देशमुखला दाब दिला, कुणी गाड्या दिल्या, कुणी पैसे दिले, कुणी काय केले, यांच्यावर आणखी काहीच कारवाई नाही. मग पोलीस त्यांना सोडतायत? पोलीसचे हे कोण आहेत? म्हणजे याच्यावर सरकारचं काय नियंत्रण आहे? ही सरकारची बांधिलकी आहे. हे प्रकरण असं होणार नाही. या लोकांविरोधात जर पोलिसांनी यंत्रणा नाही केली, तर देशमुख कुटुंब असेल, आम्ही सर्वजण मिळून सुद्धा यांच्यावर वैयक्तिक कोर्टामध्ये केस दाखल करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. कारण यांना जर कोर्टातून, कारण यांनी जर उघड ओपन आहे, पोलिसनी म्हणलंय डॉक्टर दाम्पत्यानं मदत केली, ह्या फलाण्याने येऊन CID कार्यालयात CCTVs आहेत की तिथं दाब दिला धनंजय देशमुखला. कुणी गाडी इथून ज्या दिवशी मर्डर झाला, मर्डरचं करताना सुद्धा जे किडनॅपिंग झालं, तेव्हा त्यांच्या बरोबर असणारे कोण लोक होते? कुणाच्या गाडीत गेले? कुणी त्यांना पैसे पुरवले? तिथून जाऊस तर वाशीला कुणी, वाशीचा PI कोण? इथं ज्यावेळेस हा मर्डर झाल्याच्या नंतर उघडकीस आलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस गावकरी आक्रमक झाले, गाव रस्त्यावर बसलं, त्यावेळेस ज्यांची काही गरज नाही असे पोलीस यंत्रणेतले लोक तिथं आले. एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून सांगत आलात की देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांची जी गाडी होती मृतदेहाची, ही धाराशिवकडे का वळवली होती? आणि त्या बाबतीत आपण बघायला गेलं तर त्या महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. आणि आता याबाबत काय आहे? नाही, याची गावातील जवळजवळ 500 आणि परिसरातले मित्र कंपनी 1000 ते 500 लोक बॉडी म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांना हुडकत होते. त्यांना त्यावेळेस बॉडी माहीत नव्हती. यांना हुडकत असताना पोलीस यंत्रणेनं असं सांगितलं, असं त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की उत्तरेला डोंगराच्या दिशेनं जावा, तुम्ही तिकडे नेलं असं. आणि ह्यांनी नेलं होतं साऊथला, मग ही दक्षिण दिशेला. मग या दक्षिण दिशेला नेलं असताना ही घटना घडत असताना मारूस तर त्याची बॉडी तयार होस तर, म्हणजे त्यांना किडनॅपिंग केलं, जे झालं बॉडी तयार, म्हणजे ते मेलं की बॉडी झाली. ती बॉडी कुठं पडली ही सुद्धा पोलीस यंत्रणेलाच पहिल्यांदा कळालं आणि पोलीस यंत्रणा डायरेक्ट तिथे गेली. आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस किडनॅपिंगची केस दाखल, ज्यावेळेस बॉडी म्हणजे तो मृत झाला, हे झाल्याच्या नंतर जेव्हा पोलीसची खात्री झाली की आता मृत झालाय, याच्यानंतरच पोलिसने किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला. म्हणजे पोलिसला त्या दरम्यान पोलिसला सुद्धा पाटील आणि महाजनांचे कॉल डिटेल बघितले पाहिजेत की 3:15 पासनं ते 6:30 वाजेपर्यंत त्याला मृत घोषित करेपर्यंत यांना सुद्धा कुणाकुणाचे फोन आले, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टीतून हे का तपासात कुठं दिसलं नाही किंवा आणखी सांगितलं नाहीये? मग यांना सहआरोपी करायची सर्वांची मागणी महाजनांना करा आणि पाटलाला करा. त्यानं का सहआरोपी केलं नाही? उलट महाजनला तर आणखी केसला ठेवलंय. मग ही बदल्या होणार आहेत. SP म्हणलं की SP म्हणता रेग्युलर बदली होणार आणि गृहमंत्र्यांना तरी मग तात्काळ बदली करता येत नाही अशा प्रकरणात. बीड जिल्ह्यामधले सर्व पोलीस यंत्रणेतले अधिकारी जे 3-3 वर्षे 10-10 वर्षे एकाच जागेवर एकच ही सज्जा घेऊन बसलेले आहेत की ज्या ठिकाणी की त्यांच्या मालदार पद आहे, जिथं की काही त्यांची त्यांना आमदानी होती, अशा ठिकाणी बसलेले आहेत. यांच्या बदल्या केल्या पाहिजेत. SP अधिकार येतो, पण SP नाही म्हणतात. गृह खाते करणार आता कशामुळे करत नाही? मग SP मी खूप चांगला आहे, मी चांगलं काम करतोय म्हणून काम होणार आहे का? SP साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर आमचं बिलकुल म्हणजे रोष नाही किंवा राग नाही किंवा त्यांच्याविषयी शंकाही नाही. SP साहेब नक्कीच काम चांगलं करणारा माणूस आहे. पण एकटा माणूस चांगला असल्यानं सगळी अख्खी यंत्रणा जर चांगली असली तरच त्याला काय होईल? ते माझे माणसं त्यांची काम करण्याची पद्धत खूप आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीची असेल, त्यांचं वर्तणूक पण चांगली असेल, पण या गोष्टीचा सुद्धा कुठंतरी छडा झाला पाहिजे. त्याच्यामुळे ही पोलीस यंत्रणेनं त्या वेळेस झालेली घटना हे बघितली पाहिजे. बॉडी पोलिसला कशी सापडली आणि ती बॉडी पहिल्यांदा पोलिसला सापडली. तिथून बॉडी केजकडं PM साठी केज दवाखान्यात आणायची होती, ग्रामीण रुग्णालय जे आहे तिथं. पण ती बॉडी केजकडं न वळता आता पोलीस इथलाच, ड्रायव्हर इथलाच, गाडी इथलीच, यंत्रणा त्याच्यात, तर ती गाडी कळमकडे वळवली गेली. कळमच्या दिशेनं, म्हणजे माळेगाव, साळेगाव, माळेगाव, कळम असा रस्ता. जे आरोप आहेत, देशमुख कुटुंबीय धनंजय देशमुख यांनी पण देखील आरोप केले होते की ती गाडी कळमकडे का वळवण्यात आली. आणि त्याचं आपण बघायला गेलं तर संबंधित त्या महिलेचा मृत्यू देखील झाल्याचं
समोर आलेलं आहे. हे मी ते पुढचं तेच बोलतोय, की ही गाडी जी आहे ती त्या बॉडी गाडीत टाकल्याच्या नंतर त्याच्या मागे गावातली पण ही गाडी होती हे यांच्या लक्षात आलेलं नाही पोलिसच्या. आणि ज्यावेळेस कळलं, की या गाडीच्या मागे गाडी एक पाठलाग करते त्याच्यानंतर ती गाडी यू टर्न घेऊन पुन्हा केजला आणली गेली. असा ह्याच्यात काहीतरी कट रचायचा होता, असा एक अंदाज सर्वांचा होता. म्हणजे मला त्याच्यातली प्रत्यक्ष माहीत नाही, पण धनंजय असेल यांनी सर्वांनी वारंवार म्हणलंय, की कळंबची ज्या महिलेचा आता मृत्यू झालाय, त्या महिलेशी यांचा काहीतरी संबंध आहे असं जोडायचं आणि त्याच्यात ही म्हणजे ह्या ज्या मर्डरच्या केसला वेगळं वळण द्यायचं आणि ते ते असं झालं असं हे दाखवायचं ही ते पोलीस यंत्रणेच्या सर्वांच्या सल्ल्याने ही प्लॅनिंग होती. पण ती परमेश्वराला मान्य नव्हती म्हणून ती प्लॅनिंग करू शकले नाहीत. आणि मग आता म्हणतात, की माझा ह्याच्याशी काय संबंध नाही. एखादा कुठेतरी आता दुबईला राहून इथं दाऊद बॉम्बस्फोट करतो. बरेच काही घटना करतो. देशाला पूर्ण म्हणजे असंवेदनशील करतो. म्हणजे बाहेर देशात राहून. मग इथं ही परळीत बसून सगळं करत होता ना जिल्ह्यात. जेवढे म्हणजे काय जे धंदे करायचे तेवढे. त्याच्यामुळे ह्याचा संबंध नाही असं म्हणता येणारच नाही. ते संबंध असणारच आहे, आहेच आहे. आणखी बरंच काही आहे, वेगळे-वेगळे विषय आहेत, पण यांचा संबंध त्याच्याशी आहे. आणि या महिलेच्या प्रकरणात संतोषला अडकवायचं आणि त्याचा मर्डर त्याच्यातून झाला असं दाखवायचं, अशी त्यांची प्लॅनिंग होती ती सक्सेस झाली नाही. आधी विष्णू साठे यांनी लातूर येथे शिफ्ट होण्यासाठी अर्ज केला होता न्यायालयातून, लातूरच्या कारागृहात. आणि त्यांनी काल दुसरा अर्ज केलेला आहे, की मला आता वापस पुन्हा बीडच्या कारागृहात ठेवण्यात यावं. नेमकं काय चालू आहे? नाही बघा, आता आरोपीच्या मनावरच जर प्रशासन वागत असेल, तर किती किती म्हणजे बघा ना, उघड्या डोळ्यानं सगळं महाराष्ट्र बघतोय. सत्ता तुमच्याकडे आहे. सत्तेचा वापर तुम्ही जसा पाहिजे तसा करू शकता. तुम्ही सर्वांचा विरोधकाचा आणि जनतेचा आवाजच दाबायचा आहे असं तुम्ही ठरवलंय, तर त्याला नाईलाज आहे. आरोपीनं मागितलं तुम्हाला लातूर तर त्यांनी द्यायला पाहिजे तर हर्सूल. नाही का लातूर दिलं त्याला. आता सुद्धा मी परवा म्हणलं, की जिथं भांडणं झाले नाही म्हणून काही झालंच नाही असं जेल प्रशासनानं सांगितलं. मग ही लोकं का शिफ्ट केले? बरं शिफ्ट करायचे होते तर कोणाला करायला पाहिजे होतं? ज्यांना त्रास व्हायला त्यांना शिफ्ट करा ना तुम्ही. ह्यांना व्ही-आय-पी ट्रीटमेंट इथं देण्याच्या संदर्भात ही अडथळा भरत होते ही 2-4 लोकं. म्हणून ह्यांना बीडमधून हलवलं जेल प्रशासनानं. तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो. यांना जी आरोपी इथं संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणातले मध्ये आहेत, हे एक्क्या बॅरिकेडमध्ये दोघं आहेत. असं कसं हो? त्यांचे तरी म्हणजे असं दोघं एकाच ह्याच्यात असं ठेवू शकतं का? जेल प्रशासन सुद्धा इथं कोण जी शेख काय नावाची इलाई काय नावाची आहे जेलर मला माहित नाही त्यांचं मी ऐकलेलं परवा पण ते सुद्धा त्यांना मदत करतायत. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आणि गृह खात्याला सुद्धा विनंती आहे, की तुम्ही याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि लक्ष घालून तुम्ही या गृह खात्याला मी एवढं बोललो तरी गृह खात्याला काहीच नाही वाटलं. मी पहिल्या दिवशी म्हणलो, की या आरोपींनाच खऱ्या अर्थानं बाजूला न्यायला पाहिजे होतं. तुम्ही यांना का नेलं? जे अगोदर आहे तुमच्याकडे आहेत त्यांना तुम्ही उचला. त्यांना त्रास होतो. जे अगोदर जे आहेत त्यांना तिथं राहू द्या. जे नंतर आले त्यांना उचललं पाहिजे होतं ना. यांच्यामुळे भांडणं झाले का नाही? भांडणं त्यांच्यामुळे. हे जर तिथं जेलमध्ये गेले नसते तर भांडणं झाले असते का? नसते. तर मग ज्यांच्यामुळे झाले त्यांना बाहेर न्या तुम्ही. आणि सगळ्याची मागणी होती की यांना बीडमध्ये ठेवू नका. मग गृह खात्याचे मग जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री महोदयांनी का तसा आदेश दिला नाही? मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा काय खेळवायच ठेवायचं हे प्रकरण. आता अजितदादा इथले पालकमंत्री झाल्याच्या नंतर वाटलं की अजितदादा याचे 100% लक्ष घालतील. तर अजितदादा लक्ष घालीतही असतील मला माहित नाही. पण आता ते कसं घालतात त्यांच्या जी स्वभाव आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्याप्रमाणे जर असतं तर ते ठोकून सांगितलं असतं. आता ठीक आहे त्यांची काय अडचण असेल, त्यांची काय मजबुरी असेल मला माहित नाही. पण त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे होतं आणि जी बीड जिल्ह्याची अपेक्षा होती मी वारंवार म्हणत होतो की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांनी घ्यावा. जेणेकरून बीड जिल्हा सुतात आणतील. आता त्यांच्या स्वभावानुसार सध्या जरा अजितदादाचा बी काय प्रॉब्लेम झालाय मला कळेना. पण ती खऱ्याला खरं म्हणायला अजितदादा बी जरा सध्या थोडं जरा वेळ काढतायत. म्हणतेत खरं, जरा वेळ घेतायत. आणखी काय मागणी असणार या संपूर्ण प्रकरणासंबंधात? बघा माझी पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून एकच मागणी की संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या केली त्याचा उद्देश त्यांचा काय होता? त्यांना टॉर्चर केलं, त्यांना किडनॅपिंग केलं, खंडणी या अट्रॅसिटी या सर्व गुन्ह्यामध्ये जे आरोपी ज्या गुन्ह्यात असतील त्या आरोपीला त्या गुन्ह्याप्रमाणे सजा झाली पाहिजे. त्या आरोपीला त्या गुन्ह्याप्रमाणे सजा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. आणि हे सर्व आरोपी एकही नाही मदत करणारे सुद्धा ज्यांनी काय त्याला सह आरोपी करा ना ते म्हणते ते सुटले असते त्यांना समजा मदत करणारला गुन्हा त्याला जर सजा कमी असेल त्याला कमी होईल. पण सजा तर व्हायला पाहिजे. का एखाद्याने मदत केली आणि त्याला मग नाही त्याला उगत ही मग ती सुटल मग पुन्हा ही सुटल असं कुठे मारणारा सुट ही कोणीतरी मनाचे मनसुबे बांधायचे की हे जर सह आरोपी सगळे केले तर मग ही केस जरा लूज होईल. मग आम्ही म्हणतो दुसरा अर्ज दिला एसपी कडे आम्ही त्याच्यावर काय आणखी गुन्हा नाही.
तुम्ही दुसरा गुन्हा दाखल करा. ठीक आहे, ती संपली, तिथं संपवू आपण. मग हे दुसरे, मग याच्या पुढेही जायचं नाही, मागेही यायचं नाही. म्हणजे खालचेही लोक घ्यायचे नाहीत आणि वरी आणखी कोण आहे तीही घ्यायचं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की ही केस इथंच संपवायची. म्हणजे ज्यांनी मदत केली ती बी घ्यायचे नाहीत आणि ज्यांनी वरून राजकीय मदत केली त्यांनाही घ्यायचं नाही. असं आहे का काय? असा संशय मला वाटतो. तर हे होते खासदार बजरंग सोनवणे. संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आहे आणि विशेष करून जो आरोपी फरार आहे याला देखील तात्काळ अटक करावी आणि त्या संदर्भात आज ते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवात यांची भेट देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, केज, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.